आता कशी आहे तुमची तब्येत? बरं वाटतंय ना आता? हो. हां, म्हणजे काही त्रास होत नाहीये ना? सावरते ना तब्येत? नाही, मी बरी आहे आता. तुझी विचारपूस करून झाली असेल तर मी आराम करायला जाऊ का? इंद्रा, चल मला रूम मध्ये नेऊन सोड. हो. चौकशी. आई ग. बुवा तुम्ही इथे बसा. नाही नाही नग तिथं खाली बसवा. आपण का? वर बसल्या पायाला रग लागते. ठीक आहे. हळू 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 आई हळू 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 हळू. बुवा काय लागलं तर? अजित भाऊजी, त्या दोघांना काही हवं नको ते पाहते मी. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जा. सुरके इथं कसं राहायचं? आपल्यासारख्या गरीबाची इथं राहायची लायकी नाही बघ. अरे वा, आमचं नशीब. तुम्हाला तुमची लायकी काय आहे हे कळलंय. नाही, मला वाटलं होतं आता तुम्ही महाडिकांच्या घरात राहायला आलात तर स्वतःला महाडिक समजत असाल. आणि हो, आबांनी सांगितलं म्हणून इथे तुम्हाला आणलंय. तुम्ही आमच्या घरात आलात आणि आमची वास्तू दूषित झालीये. तुमच्या अंगाचा घाणेरडा वास येतोय. हा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही इथून गेलात ना की अख्खं घर पेस्ट कंट्रोल करून घेईन मी. एक मिनिट. तुम्ही जाणार आहात ना? का आमच्या डोक्यावर मिऱ्या वाटायला इथेच थांबणार आहात? आता कसं आहे, तुम्हाला आसरा देण्याचा आमचा नाईलाज आहे. तुमच्या पायाच्या धुळीमुळे आमची लादी खराब झालीये. आता तुम्ही या गादीवर उठणार बसणार म्हणजे ही गादी सुद्धा घरातून बाहेर फेकून द्यावी लागणार आहे आम्हाला. गादीच नाही तर या घरातल्या प्रत्येक वस्तूला तुम्ही हात लावाल ती वस्तू आम्हाला घरातून बाहेर फेकून द्यावी लागणार आहे. तुमच्या जावयाचं प्रेम उतू जात आहे ना, मग काय थोडंफार आम्ही सहन करू. आम्ही स्वतःहून नाही आलो इथं. जावई बापूंनी राणीनं आम्हाला इथं का आणल्या काय माहिती. वा वा, सॉलिड नाटक करता की तुम्ही दोघ जण. महाडिकांच्या घरावर डोळा आहे ना तुमचा. महाडिकांच्या घरात घुसण्यासाठी तुम्ही इंद्रा भाऊजींचे कान भरलेत ना. नाही नाही बाईसाहेब, असलं पाप आमच्या मनात सुद्धा यायचं नाही. गप्पा बसा तुम्ही. लाज विकून खाणारी माणसं तुम्ही. अहो, जनाची नाही मनाची जरा जरी लाज असली असती ना तरी जबरदस्ती करून सुद्धा तुम्ही इथे आला नसतात. लेकीच्या घरचं पाणीही न पिणारे म्हणणारे तुम्ही थेट लेकीच्या चुलीपर्यंत शिरलात. तुमच्यासारखे पोरीकडे बस्तान ठोकून राहणारे निर्लज्ज आई वडील मी पहिल्यांदाच पाहिलेत. पहिलं आणि शेवटचं सांगतेय, या घरात तुमचा घाण वास पसरण्याआधी इथून फुटायचं. सुरके, अगं वाईट वाटून घ्यायची काहीच गरज नाही बघ. त्या बाईसाहेब बरोबर बोलले. अगं लोक काय म्हणतात, शेण घालतील आपल्या तोंडात. अहो मग काय करायचं?
जावे बापूंना राणीला इथनं जातो म्हणलं तरी ते बी ऐकायचे नाहीत. नाही नाही, त्यांना नाही सांगायचं. इंद्रसाहेब फॅक्टरीत गेलं ना की आपण लगेच इथनं निघू. तसंच करू. त्याला न सांगता जावं आपण इथनं. सुरके, अगं माग टिकून बस, नाहीतर परत कळ यायची बघ तुझ्या पाठीत. ऐक, अरे देवा. अहो सर, काय झालं? झोप येते का तुम्हाला? काय समजत नाही. कालचं जागरण बहुतेक सहन नाही होते मला. माझे डोळे बंद होतात लिटरली. मी काय म्हणतो, आपण जरा एक 2 तास पॉवर नॅप घेऊया का? अहो असं कसं झोपणार? कोणी विचारलं तर काय सांगाल तुम्ही त्यांना? सांगून देऊ काही, कारण खूप काम होतं, कंटाळा आला म्हणून झोपलो. असं जर बोललात ना तर मालती मॅडम बघा काय करतील. त्या वैतागतील तुमच्यावर. त्या म्हणतील की मी आधीच सांगत होते इंद्रा तुला तिथं झोप लागणार नाही. चिडतील त्या. तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल हा मग. असं होऊ शकतं. करेक्ट आहे तुझं म्हणणं. मग करायचं काय आपण? हा, मी एक काम करते. मी इथलं माझं काम आवरते आणि एक छान कॉफी बनवते, म्हणजे झोप उडेल तुमची. हा, कॉफी तर झालीच पाहिजे. हा. माझा इंद्रा परत यावा म्हणून मी एवढं सगळं केलं. इंद्रासोबत ती 3 टाळकी पण माझ्या घरात परत आली. म्हणजे करायला गेले एक आणि झालं काहीतरी भलतच. हो ना, ते आपल्या सोबत राहतायत हाच विचार करून आहे ना माझं डोकं असं उठलंय. आई, त्या घाणेरड्या वस्तीतली घाणेरडी माणसं आपल्या घरात आली आहेत म्हटल्यावर आपल्या घरात वास येणारच ना. रोज आंघोळ करायची तरी सवय त्यांना आहे की नाही देवाच ठाऊक. अयो, खाण्यापिण्यापासून उठण्या बसण्यापर्यंत कुठलेच मॅनर्स नाहीयेत त्यांना. कसं राहायचं आपण त्यांच्या बरोबर?